अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या 17 लाख शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। एकूण 26,600 राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। प्रत्येक जिल्ह्याची बातमी या व्हिडिओमध्ये समावेश करण्यात आली आहे, त्यामुळे व्हिडिओला कृपया करून शेवटपर्यंत बघा। सीसीआय कापूस विक्रीसाठी नियमांची झंझट असल्यामुळे पांढरे सोने खुल्या बाजारात। हमीभाव केंद्रावर कापूस विक्रीसाठी जाचकाटीमुळे तसेच खुल्या बाजारामध्ये कापसाचे दर वाढल्याने शेतकरी सीसीआय ऐवजी आता खुल्या बाजारामध्ये कापूस विकत आहे। सोयाबीन गाठणार हमीभावचा टप्पा, अभ्यासकांचा अंदाज। उत्पादन घटल्याने सोयाबीनचा पुरवठा कमी होऊन सोयाबीनचे उत्पादन कमी होणार आहे, त्यामुळे लवकर सोयाबीन किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावचा टप्पा गाठू शकतो। दूध खरेदी दरामध्ये वाढीची शक्यता। लोणी भुकटीमध्ये तेजी असल्याच्या परिणामामुळे उन्हाळ्यामध्ये दुधाची मागणी वाढण्याचे संकेत आहे। राज्यात किमान तापमानामध्ये पुन्हा घट, पारा 14 अंशाजवळ। गत 2 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये वाढ झाली होती, मात्र कालपासून त्यात पुन्हा 1 ते 2 अंशांनी घट झाली आहे। कांदा निर्यातीवरील शुल्क रद्द करा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या। क्विंटल मागे 1 ते 1.5 हजार रुपयांचा कांदा विक्रीने शेतकऱ्यांचा तोटा होत असल्याकारणाने कांदा निर्यात शुल्क शून्य करावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली। तूर हरभरा बाजारात तेजीचा सूर, तुरीचे दर 100 ते 200 रुपयांनी वधारले। देशांतर्गत डाळ बाजारामध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीला तेजी आली असून मार्केटमध्ये सध्या तूर व हरभऱ्यांची आवक कमी आहे। द्राक्ष निर्यातीस कासव गतीने सुरुवात, नैसर्गिक आपत्तीचा फटका। यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाल्याने मालाची उपलब्धता कमी असल्याकारणाने द्राक्षाच्या दरामध्ये तेजी आढळून येत आहे। अतिवृष्टीने खचलेल्या विहिरींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 6 लाखाचा निधी मंजूर। पैठणमधील 39 विहिरींसाठी शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत। विहीर दुरुस्ती करण्यासाठी शासनामार्फत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे। पांढरे सोने चमकले, कापसाच्या दराने गाठला 8,200 रुपयांचा टप्पा। आता शेतकऱ्यांच्या शेतमाल संपत आला असताना खासगी व्यापाऱ्याकडून सीसीआयपेक्षा अधिक दर कापसाला देण्यात येत आहे। खानदेशामध्ये केळीच्या आवक वाढीस झाली सुरुवात। खानदेशामध्ये मागील काही दिवसापासून केळी दरामध्ये सुधारणा झाली असून केळीला सध्या किमान 850 रुपये व कमाल दर 1400 रुपये प्रति क्विंटलचा झाला आहे। दर पडल्यामुळे मेथीत बकऱ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। थंडीच्या सुरुवातीला पालेभाज्यातील मेथीला चांगला भाव मिळत होता, मात्र आता मेथीची आवक जास्त वाढल्याने मेथीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। युरियाचा काळा बाजार, 266 रुपयांची बॅग शेतकऱ्यांना 500 रुपयाला। कृषी विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह व्यक्त होत असून या रब्बी हंगामातील कृषी दुकानाकडून रासायनिक खतासाठी शेतकऱ्यांची लूट सुरूच आहे। हरभरा पिकावर शेंडे आणि पाने कुरतरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढला। हरभरा पिकाची पेरणी आता बहुतांश भागातून आटोपली असून हवामान बदलामुळे हरभरा पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव होत आहे। धान्याच्या गोदामावर प्रशासनाचा छापा, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कन्नडमध्ये महसूल पोलिसांची संयुक्त कारवाई। रेशन योग्य धान्य असल्याचा संशय, प्रयोगशाळेमध्ये नमुने पाठविले। अतिवृष्टी अनुदानामध्ये भेदभावाचा आरोप, शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू। वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करताना असमानता आल्याने शेतकऱ्यांनी अजून तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा। देशाच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्र नंबर 1, नीती आयोगाच्या निर्देशकामध्ये तामिळनाडू आणि गुजरातला मागे टाकले। महाराष्ट्र राज्याने 68.1 गुणांसह देशामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे। कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज, सीसीआयचा अहवाल। डिसेंबरमधील अंदाजापेक्षा 7.5 लाख कापसाच्या गाठी वाढवण्याची शक्यता। सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। शासनाच्या आधारभूत किमतीमध्ये सोयाबीनची विक्री करण्यासाठी नाफेडची विक्रीसाठी ऑनलाईन स्वरूपाची नोंदणी करणे आवश्यक आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे। राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 3.5 लाखाचा मिनी ट्रॅक्टर घ्या आणि 90% अनुदान मिळवा। महाराष्ट्र राज्य कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शासनामार्फत शासकीय योजनेचे अनुदान देण्यात येत आहे।
अतिवृष्टीने 178 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेतकरी अनुदान ढापल्याचा प्रकार, 2 दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचा आदेश. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानावर गैरप्रकार झाल्याची बाब आता उघड झाली आहे. पीक कर्जासाठी खर्च नाही होणार, मुद्रांक शुल्क केले माफ. राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला हा महत्त्वपूर्ण निर्णय, ज्याद्वारे कर्जाच्या कागदपत्रामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास 600 रुपयापर्यंत होणार बचत. राज्यातील बसस्थानके चकाकणार, महिन्यामध्ये 2दा होणार स्वच्छता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने सर्व बसस्थानके महिन्यातून 2दा आता स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. रोहित्र नादुरुस्त, रब्बी हंगामातील 200 एकरावर पिके आली धोक्यामध्ये. वाशिम जिल्ह्यातील प्रकार, शेतकरी आले चिंतेत. रोहित्रासाठी तत्काळ दुरुस्ती करण्याची शेतकऱ्यांची मागणी. 1,03,000 पैकी केवळ 19,000 लाभार्थ्यांनाच मिळाला तिसरा हप्ता. घरकुल आवास योजनेचे अनुदान रखडल्याने बांधकामांना लागला आहे ब्रेक. आश्रमशाळा शिक्षकाचीही सुटका नाही, टीईटी विना कायमची सुट्टी. राज्य शासनाचा निर्णय, 2 वर्षांमध्ये सर्व शिक्षकांना आता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. सामायिक शेतीधारक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी. मनरेगातील विहिरी पूर्ण, अनुदानाची आहे लाभार्थ्यांना प्रतीक्षा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे कामे आता पूर्ण करण्यात येत आहे. कृषी पंप जोडणी देण्यास महावितरणाकडून होत आहे विलंब. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन कृषी पंप वीज जोडणीसाठी 3 महिन्यामध्ये अंमलबजावणी करण्याचे दिले निर्देश. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके आली धोक्यात, शेतकरी झाले चिंतेत. काही ठिकाणी गेल्या 4 ते 5 दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याकारणाने रब्बी पिकावर विपरीत परिणाम होत आहे. जनऔषध केंद्रामध्ये 50% सवलतीमध्ये मिळतात औषधे. नागरिकांना स्वस्त जेनेरिक औषधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान भारतीय जनऔषधी ही परियोजना राबविण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यात मक्याच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शेतकऱ्यांसाठीच्या अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट कामाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करून ऑल वरती सेट करा. धन्यवाद.